चॅनल तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्हाला पण अशी एकदम चापून चोपून बसणारी, पदर परफेक्ट, निऱ्या एकदम व्यवस्थित, पोटाच्या इथला काठ एकदम परफेक्ट अशी साडी कशी नेसायची माहिती आहे का? नसेल माहिती तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी, किंवा जरी माहिती असेल तर परफेक्ट अशा प्लेटिंग्स कशा पाडायच्या हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे व्हिडिओ। आणि मेन म्हणजे खूप जणींना, खूप मैत्रिणींना इथला काठ अजिबात व्यवस्थित काढता येत नाही, तर तो मी किती परफेक्टली काढलाय। शिवाय ही कॉटन सिल्क साडी आहे तरी पण मी इतकी व्यवस्थित चापून चोपून नेसलेली आहे। तर कशी नेसली आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथपर्यंत ना बेसिक साडी सगळ्यांनाच नेसता येते, म्हणजे आपण जे व्यवस्थित पदर वगैरे करून घेतो ते। तर आता पदर कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता परफेक्ट दिसते, तर पदर कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। सो जे की आपला वरचा पदर असतो तर त्या साईडने सुरुवात करायची, म्हणजे कसं आता जर थोडीसं जागा वगैरे राहिली तर ती इकडच्या साईडमध्ये आपण कव्हर करून घेऊ शकतो। त्याच्यामुळे तुम्ही पदर करताना कधी पण काय करायचं आहे की आतल्या वरच्या साईडने पदर करायला सुरुवात करायची। आता मी हा काढून घेतला आहे पदर असा, आणि आता मी या साईडने प्लेट्स करून घेणार। एकदम परफेक्ट दिसतात। आता मी थोडंसं इथे पल्लू सेट करून घेतला, आता तोच खाली खाली आपण करत जायचंय। आणि या गोष्टी ना लगेच जमत नाही, थोडंसं प्रॅक्टिसची गरज पडते। प्रॅक्टिस केली की तू तुम्हाला जमून जाईल। परफेक्ट। तर आता माझं हे बरोबर झालंय, मी लावून दाखवते म्हणजे कळेल। तर आता इथे माझा ना एकदम परफेक्ट असा पदर लावून झाला आहे बघा, एकदम छान असा सेट। एकच पिन लावलाय फक्त इथे पदर हे करताना। आता आपल्याला हा निऱ्यांचा पोर्शन करायचा, बाकी कुठेही मी एक पण पिन लावलेला नाहीये। तर आता काय करायचं, पहिलं आपण हे कसं काढणार आहोत, निऱ्या करताना इकडच्या साईडवरून पदर घ्यायचा आहे आणि इकडे फक्त आपल्या ह्या राईट साईडच्या ह्या पोर्शनपर्यंत कुठे येतोय ते चेक करायचं। आता माझं एवढं पोर्शन येते, ही एवढी साईड सोडून देणार आणि मग इथून पुढे निऱ्या करणार आहे। तर मी आता एवढी साईड सोडून दिली आणि इथून पुढे मी आता निऱ्या करायला घेते। तुमची साडी कशी आहे त्याच्यावरती निऱ्या करायच्या। आता ही थोडी कॉटन बेस्ड साडी आहे, तर मी त्याच्यात थोड्याशा मोठ्या मोठ्या प्लेट्स घेतलेल्या आहेत। घेतला ना की त्याला एका पिनने सिक्युअर करायचं। पिनने सिक्युअर केलं ना की काय होतं, त्या हालत नाहीत अजिबात, म्हणजे इथे परफेक्ट राहतं आपल्याला पकडण्यासाठी। आणि जर तुम्ही पिन नाही लावलं काय ॲडजस्ट करावे लागतात। सो आता मी ह्या पिनने व्यवस्थित सिक्युअर केलं आणि आता आपल्याला काय करायचं आहे, अशी हे करून आता लावून घ्यायचे। आता हे काय करायचं, तुम्हाला जेवढ्या हाईटवर पाहिजे तेवढं पहिलं तुम्ही पोचून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर पुढे काय करायचं सांगतो। कॉटन सिल्क आहे तरी पण एकदम चापून चोपून बसली आहे साडी, कुठेच एक्स्ट्रा असं फॅब्रिक उरलेलं नाही आहे। तर येस, नक्की ट्राय करा। फक्त मी 2च पिन यूज केलेत, एक इथे आणि एक निऱ्यांना, जेणेकरून ते आपल्या निऱ्या आहेत ना त्या मिसमॅच होऊ नये, व्यवस्थित राहाव्या यासाठी। अशा छान छान टिप्ससाठी सबस्क्राईब करा।